झालं ए झालं झालं सुरू आलं. हा एक मिनिट थांब. तू पकडायचं कसा? थांब मग मेला आता ते हे झालं पूर्ण. असू दे. ठीक आहे ओके माईक काय वगैरे असं होईल असं होईल. चला सुरू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव मयूर दळी आणि माझं नाव निखिल पाडावे आणि आमचं एक आडसो नावाचं इंस्टाग्रामवरती चॅनल आहे ज्याच्यावरती आम्ही फनी कंटेंट टाकत असतो. पण आता आम्ही व्लॉग करायचं ठरवलंय. 2000 इसवी सन पूर्व 2019 साली आम्ही हे ठरवलं होतं की आपण ब्लॉग सुरू आणि करूया. आम्ही आता 2026 मध्ये शूट करतोय. होपफुली आम्ही 2026 लाच एडिट करू. करू 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 आम्ही दोघं पण प्रोफेशनली एडिटिंग करतो, एडिटर आहोत. कंटेंट जो आम्ही शूट करणार आहोत रँडम, तोच आम्ही दाखवणार आहोत. जे रॉ आहोत आम्ही स्वतः ते दाखवण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे एवढे रॉ एवढे रॉ म्हणजे आणि याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक असं काही सांगू नाही शकत की तुम्हाला काय बघायला मिळेल. आम्ही ट्रॅव्हल करू, आम्ही खाऊ, फूड ब्लॉग करू. भटकंती आधी आवडायची ना, जे आपण बघायचो. मिलिंद आडनाव काय? गुणाजी. हा मिलिंद गुणाजी हे आमचे डिस्कवर घेऊन गुरु जे काय- आहेत. मिलिंद गुणाजी. हे टाकायचं ना. हो, म्हणजे काय इन्स्पिरेशन घेऊन आम्ही आता निघालोय. आणि या सिरीजचं नाव आहे रँडम भटकंती. येस, आणि रँडम भटकंती हे सिरीजचं नाव आहे, पण आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव असणार आहे आडसो. सो जराही वेळ न दवडता आपण सुरू करूया आपल्या रँडम भटकंतीला. वा वा, हे बघ काय भारी वाटतंय बघ. मस्तच रे. आपण ना जास्त ह्याच्यावरती भर द्यायचंच नाही की हे व्लॉगर आहे रँडम रँडम बोलतोय चालेल. नाही तर मग काय होईल माहितीये, ते व्लॉगरच्या ह्याच्यात लोकांना वाटत आपण ब्लॉगर आहोत. हा. अरे कहना क्या चाहते हो? हे बघ, हे बघ. आयसो हे मेला भारी. काय आहे? अरे बदक आहे ते. अरे इथे कुठे आलोय हे? ते माझ्या मते हे झालंय जरा. काय झालंय गाई सांगाय पक्षाला काय म्हणतात पहिलं. आईचा अचानकच दिसला रे. मला होय. त्याचे पाय बघितलं बदकासारखे आहेत पण हे कुठचं प्राणी आहे? काय कुठचं पक्षी माहिती. आहे? बघ चॅट जीपीटी कर जरा. हा पक्षी कुठचा आहे कोणी सांगू शकता का? कमेंट करा. आम्हाला दोघांना पण माहित नाही, त्यामुळे निखिल चॅट जीपीटी करतोय. ब्राईटनेस नाही रे तुझ्या फोनला. अरे फुल आहे. हा कोणता प्राणी आहे? पक्षी सॉरी. आमची गावठी पद्धत आम्ही मराठीमध्ये विचारतो चॅट जीपीटीला, आणि चॅट जीपीटीला पण कळतं आमचं. है आयडिया का मू सॉरी असा काय बोलतोय तो. त्याला कळलं नाही वाटतं मराठी बोललो ते. अरे गर्व बाळगा मराठी असल्याचा गर्व. हा कोणता पक्षी आहे? Chat हा GPT ब्राऊन बुबी. आज नाव त्याचं काय ते बुबी. काय ब्राऊन बुबी हे बघ. हा रे. पण तो म्हणतो असण्याची दाट शक्यता आहे म्हणतो. आहे की नाही सांगू शकत नाही तो. ए, नाही रे सेमच आहे. ए तू ब्राऊन बुबी आहेस? ए बुबी. लांब टोकदार राख. हा मी तुम्हाला हे देतो याचा. हा पक्षी ब्राऊन बुबी. हा पक्षी ब्राऊन बुबी असण्याची दाट शक्यता. तुमच्या फोटोतील वैशिष्ट्ये सॉरी तुमच्या फोटोतील वैशिष्ट्ये: लांब टोकदार राखाडी निळसर चोच, गडद तपकिरी शरीर, पांढरा घसा आणि पोटाचा हाड, हो रे. जाळीदार पाय, समुद्री पक्ष्यांचे वैशिष्ट्य. समुद्री पक्षी आहे. समुद्र पक्षी येतात. समुद्र किनाऱ्याजवळील खडकांवर बसण्याची सवय. हा एक समुद्र पक्षी आहे. तो प्रामुख्याने लहान मासे पकडण्यासाठी उंचावरून समुद्रात झेप घेतो आणि महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर विशेषतः पावसाळा किंवा स्थलांतराच्या काळात कधी कधी दिसू येतो. अरे ब्राऊन बुबी आला आपल्याकडे. अबे साले. ए ब्राऊनिया. त्याच्यावर जामच आहे. उडवू का त्याला? हा? मला तो आजारी का वाटतोय? नाही आजारी नाही. ये पण भारी आहे रे. पहिल्यांदाच बघितला मी असा.
मला दिसला नाही तो आल्याला आधी. कारण तो ब्राऊन मूवी आहे ना, त्याचा सिनेमॅटिक आहे. इकडनं घ्या, इकडनं आडत दिसतोय बघ, जबरदस्त आडत दिसतोय, खरंच आडत दिसतोय. जा उडव तरी त्याला. ब्राऊन मूवी गेला तो बघ. अरे आजारी कसला तो बघ, दणकट आहे तो. काही लिंबू सरबत आहे, 2 लिंबू सरबत. लिंबू सरबत ना, 2 लिंबू सरबत. कोकम सरबत असेल तरी चालेल मला. कोकम सरबत आहे, कोकम सरबत एक मला. कोकम सरबत, एक लिंबू सरबत. Cheers. कसं आहे? सुंदर. आता लिंबू सोडा. जे तुला पण दाखवतो का? हा, लिंबू सोडा. सोडा आणि सोडा घेण्याचा निर्णय आपला योग्य ठरलेला आहे. सो अशा पद्धतीने आमची रँडम भटकंती पूर्ण झालेली आहे आणि मस्त सनसेट पण होणार आहे. वाटत नाही आहे 6 वाजतील असे, म्हणजे 6 वाजलेत असं वाटत नाही आहे, पण ऑलमोस्ट 6:15 वाजलेत ना. हां, 6:15 वाजले. सो आम्ही आमचा आजचा ब्लॉग इथेच थांबवतो आहे. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया रँडम भटकंतीमध्ये.